सुरुवातीला आपण जाणार आहोत सातारा रोड पाडळी या गावामध्ये। खरं तर जे 116 गावं वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभागी झालेली आहेत त्यातलं हे जे गाव आहे ते सगळ्यात मोठं आहे आणि तितकाच दांडगा इथल्या लोकांचा उत्साह देखील आहे। इथे कशा पद्धतीने श्रमदानाचं काम सुरू आहे तिथला प्रोग्रेस रिपोर्ट आहे तो ऐकूया तिथल्याच गावकऱ्यांकडून। मी सुरेश रामचंद्र फाळके, सातारा रोड पाडळी स्टेशन हे गाव कोरेगाव तालुक्यामध्ये आहे। सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा या स्पर्धेमध्ये आमच्या गावानं भाग घेतला। या स्पर्धेच्या कार्यकालामध्ये सर्वात मोठं गाव म्हणजे सातारा रोड हे, त्याचबरोबर लोकसंख्याही आमची जास्त आहे। सर्व ग्रामस्थ रोजच सकाळी 6 ते 8 या वेळेत श्रमदानासाठी उपस्थित असतात। त्याचबरोबर संध्याकाळी आम्ही 5 ते 7 या वेळेमध्ये 2 तास श्रमदान करत असतो। श्रमदानाचे काम चालू झाल्यापासून आम्ही 17 लूज बोल्डर बनवलेले आहेत। त्याचबरोबर माती बंधाऱ्यांची निर्मिती आम्ही 11 बंधारे तयार केलेले आहेत। त्याचबरोबर एक गॅबियन स्ट्रक्चर तयार झालेलं आहे आणि वसना नदीचं पुनरुज्जीवन हे सगळ्यात मोठा आमचा भाग आहे। त्यामध्ये 1 किलोमीटरचं नदीपात्र आम्ही मशिनरी व श्रमदानाच्या सहाय्याने पूर्ण केलेलं आहे। या कामामध्ये सर्वसाधारण गावामधून मोठ्या स्वरूपामध्ये वर्गणी गोळा करण्याचं काम आणि जनजागृतीचं काम सुरू आहे। त्याचबरोबर वृक्षारोपणाचा एक आम्ही संकल्प केलेला आहे। लोकसंख्येच्या प्रमाणात एक व्यक्ती एक झाड असं नियोजन आहे, परंतु आम्ही त्यामध्ये एक पाऊल पुढे टाकून सर्व 1 लक्ष 1 लाख झाडांचं नियोजन केलेलं आहे आणि ते खड्ड्याचं काम आमचं चालू आहे। आमच्या गौरी ताई आणि शीतल ताई यांनी निलेश फाळके या ग्रुपनं पथनाट्य लहान मुलांचं जे तयार केलेलं आहे त्या माध्यमातून जनजागृतीचं काम आमच्या गावामध्ये फार मोठ्या स्वरूपात चाललेलं आहे। 101 उपचार दिलेले आहेत या कामाचे। त्यापैकी आम्ही आज अखेर सर्वसाधारण 28 कामं पूर्णत्वाकडे आमची गेलेली आहेत। आजपर्यंत आम्ही लोकसहभागातून 9 लाखापर्यंत मशिनरीसाठी खर्च केलेला आहे आणि याही पुढे आम्हाला सर्वसाधारण 60 लक्ष रुपयेपर्यंतचा हा आमचा प्रोजेक्ट आहे। सर्व आम्ही झोपी गेलो होतो पाणी या विषयावर। पाण्याचं गांभीर्य कळाल्यामुळे आम्ही ह्या स्पर्धेच्या माध्यमातून पाण्यावर आम्ही काम करण्यामध्ये उद्युक्त झालो आणि ही स्पर्धा जिंकणार की काय आमच्या ग्रामस्थांनाच विचारूया। कोण जिंकणार ही स्पर्धा?